सर, आज डोंबिवलीमध्ये एक पक्षप्रवेश पाहायला मिळाला. मनसेचे पदाधिकारी असतील किंवा नेते मंडळी हे आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांची कार्यपद्धती, महाराष्ट्राचा असणारा एकंदरीत देवेंद्रजींच्या स्वप्नामध्ये असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न, त्या सर्व गोष्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होतो आहे. प्रकाश भोईरजी असतील, सरोजजी ताई असतील, या सर्वजणं गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजणं या महानगरपालिका असेल किंवा डोंबिवलीमध्ये एकत्र काम करतो. आणि आपल्याला माहीत आहे की पॅनल्सच्या आणि या परिस्थितीमुळे दोघंही नगरसेवक म्हणून काम करत असताना दोघंही वेगवेगळ्या पॅनल्समध्ये गेल्यामुळे थोडासा अडचणीचा भाग, टेक्निकली ज्याला म्हणतात, तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये थोडंसं पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांचं असं मत झालं की आपण काय करावं. आणि मग मी खरं तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रकाश भोईरजींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आम्ही वर्षानुवर्षे एक परिवार म्हणून एक डोंबिवलीमध्ये काम करतो आहे. त्यामुळे त्यांनी आज जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आता माजी नगरसेवक आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि आता प्रकाश भोईर पश्चिमेतील येणार आहेत असेही तुम्ही संकेत दिले आहेत. प्रकाश भोईर आज आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यामुळे मला आनंद आहे. आज त्यांनी या ठिकाणी एक उद्यानाचं उद्घाटनही केलं. त्यामुळे एक चांगलं वातावरण हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. चिन्हामध्ये सांगितलं दोघेही उभयतांनी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ज्यांनी मला 25-30 वर्ष साथ दिली, यांच्या निर्णयावर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला. अनेक वर्षापासून मनसे पक्षात होता, काय असं नेमकं काय कारण? जेव्हा कार्यकर्ते निर्णय घेतात ना, तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर शून्य असता. कार्यकर्त्यांच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत. कारण मला आतापर्यंत कार्यकर्ते म्हटल्यापेक्षा माझे सहकारी आहेत. त्यांनी गेली 30 वर्ष राजकारणात जेव्हा माझ्यावर वेगवेगळी परिस्थिती, संकट आले, जेव्हा राजकीय हल्ले झाले वेगवेगळ्या पद्धतीने, त्याला समोर जाताना माझ्या कार्यकर्त्यांचा एवढा पाठबळ होता की त्यांनीच मला त्या संकटातून बाहेर काढले. अजिबात नाही. पण कार्यकर्त्यांना, कारण या पक्षात नेताना पण हेच कार्यकर्ते होते. जेव्हा मी अपक्ष लढवली निवडणूक तेव्हाही हेच कार्यकर्ते निवडून देणारे होते. आणि जेव्हा मी मनसेमध्ये गेलो तेव्हाही याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण आता मनसेमध्ये जायचं. आपल्या भाषणात आपण असं म्हटलंय की ज्या पक्षात कार्यकर्ते नाही त्या पक्षात. मी असं अजिबात नाही म्हटलो. ज्या नेत्यांच्या मागे कार्यकर्ता नाही तो शून्य आहे. तुम्ही तुमची गोष्ट माझ्या तोंडात घालू नका. ज्या कुठलाही नेता किती मोठा असला तर ज्या नेत्यामागे कार्यकर्ता नाही तो शून्य आहे. त्यांनी किती सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप किंवा आपल्या मीडियाला स्टेटमेंट दिली, पण ज्याच्या मागे कार्यकर्ता नाही तो शून्य आहे.